नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। संपूर्ण देशाला एकसंघ ठेवण्याची क्षमता केवळ भारतीय संविधानात आहे, पण स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी वेळोवेळी संविधान धोक्यात असल्याची बतावणी करून आंबेडकरी जनतेची दिशाभूल करण्याचे पाप काँग्रेसी करतात। त्यांच्या या दांभिकपणावर संविधान जागर यात्रा जोरदार प्रहार ठरेल। संविधान जागर यात्रेचा विचार सर्वदूर पोहोचेल आणि जिंकेलही, असा विश्वास संविधान जागर समितीचे समन्वयक ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केला। कमाल चौक येथील जाहीर सभेतून ते बोलत होते। भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान जागर समिती महाराष्ट्रद्वारे संविधान जागर यात्रा संपूर्ण राज्यभर काढण्यात येत आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केलेल्या महाडच्या भूमीतून शुक्रवारी 9 ऑगस्ट रोजी संविधान जागर यात्रेचा शुभारंभ झाला। शुक्रवारी यात्रेचे नागपूर शहरात आगमन झाले। उत्तर नागपूर मधील भीम चौक येथे या यात्रेची जंगी स्वागत करण्यात आले। त्यानंतर बाबू हरदासजी आवळे चौक येथे भव्य जाहीर पार पडली। यावेळी ॲडव्होकेट मेश्राम बोलत होते। वर्षाच्या सत्ता काळामध्ये झालं, मागच्या 10 वर्षाच्या मोदीजींच्या कार्यकाळामध्ये झालं। आणि तुम्ही आम्हाला प्रताडित करणारे लोक, आमच्या आई बहिणीची आबरू लुटणारे लोक, तुमच्या सत्ता काळामध्ये अनन्वित अत्याचार करणारे तुम्ही लोक, तुम्ही सांगणार आहात की या देशाचं संविधान बदललं जाईल। आज या देशातला दलित, शोषित, वंचित, पीडित सुशिक्षित झालाय, त्याला समजायला लागलंय, त्याला कळायला लागलंय, त्याचा अभ्यास आहे। आणि म्हणून तुम्ही कितीही वल्गना केल्या, किती तुम्ही लोकांना सांगण्याचं काम जरी केलं, तर या देशातली जनता आता ते स्वीकारणार नाही आणि नाही स्वीकारणार। किती दिवस तुमचं खोटं खपून घेतलं जाईल, किती दिवस तुमचं परसेप्शन, किती दिवस तुमचं चुकीच्या पायंडा पडणाऱ्या गोष्टी या देशातली लोक स्वीकारतील। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।